मित्रांनो, आयुष्यात कधीतरी तुम्ही कामाचा स्ट्रेस विसरून एक शांत, सुंदर आणि खास ठिकाणी जायचा विचार केलाय का? जिथे अथांग समुद्र असेल, माडांची झाडं तुमचं छप्पर असतील आणि जिथे खऱ्या अर्थाने तुम्हाला निसर्गाच्या कुशीत गेल्यासारखं वाटेल. जर तुमचं उत्तर हो असेल तर आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे महाराष्ट्राच्या नंदनवनात, आपल्या कोकणामध्ये. इथे पांढरे शुभ्र वाळू, स्वच्छ निळं पाणी आणि शिवरायांच्या इतिहासाची स्पंदने आहेत. एक असा प्रदेश जिथे स्वर्ग जमिनीवर उतरला आहे. आज मी तुम्हाला कोकणातील अशा 10 सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहे जो तुमचा पुढचा प्रवास अविस्मरणीय बनवतील. यात ऐतिहासिक किल्ले आहेत, मिनी मालदीव म्हणून ओळखले जाणारे किनारे आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या यादीमधील 10वं ठिकाण आहे दिवेआगर. रायगड जिल्ह्यातला हा एक मस्त, स्वच्छ आणि शांत बीच आहे. कोकणातलं साधं पण सुंदर वातावरण अनुभवायचं असेल तर दिवेआगर एकदम बेस्ट आहे. इथलं प्रसिद्ध आकर्षण म्हणजे सुवर्ण गणपती मंदिर. पूर्वी इथे सोन्याची गणपतीची मूर्ती सापडल्यामुळे हे ठिकाण खूप प्रसिद्ध झालं. आजही लोक इथे श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी येतात. शिवाय इथला बीच एकदम सुंदर, लांबलचक, रुंद आणि सुरक्षित आहे. इथली हवा, शांतता आणि स्वच्छ वाळू मनाला शांत करते. शिवाय इथे राहण्यासाठी चांगली हॉटेल्स आणि होमस्टे सुद्धा उपलब्ध आहेत. एक दिवस नाही तर 2-3 दिवस थांबलात तरी सुद्धा मन भरत नाही असं हे ठिकाण आहे. 9व्या क्रमांकावर आहे विजयदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक भव्य आणि ऐतिहासिक समृद्धीने भरलेला समुद्र किल्ला. हा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचं जिवंत उदाहरण. हा किल्ला म्हणजे 3ही बाजूंनी खोल समुद्राने वेढलेला आणि अतिशय मजबूत बांधकाम असलेला किल्ला आहे. हा दुरूनच अतिशय भव्य दिसतो. किल्ल्याची खासियत म्हणजे त्याची पाणकोट भिंत. समुद्राच्या आत लांबपर्यंत गेलेली ही संरचना शत्रूची जहाजं आतच येऊ देत नव्हती. त्यामुळे शिवरायांचं आरमार इथे कायम सुरक्षित राहत असे. किल्ल्यात फिरताना जुन्या तोफा, बुरुज, गुप्त मार्ग आणि समुद्राचा आवाज हे सगळं मिळून एक जबरदस्त वाईब तयार करतात. विजयदुर्ग किल्ला, त्याचा शांत निळा समुद्र, हा अनुभव तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. 8वं ठिकाण आहे हरिहरेश्वर. शांत, धार्मिक आणि सुंदर असं एक परिपूर्ण ठिकाण. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं हे स्थान भगवान शिवांच्या हरिहर मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. समुद्राच्या अगदी काठी असलेलं हे मंदिर इतकं शांत वाटतं की इथे आलं की मन लगेच प्रसन्न होतं. हरिहरेश्वरचा बीच सुद्धा खूप स्वच्छ आणि शांत आहे. त्यामुळे गर्दीपासून दूर राहून आराम करायचा असेल तर हे एकदम परफेक्ट ठिकाण आहे. इथला प्रदक्षिणा मार्ग तर खास अनुभव आहे. मंदिराच्या मागून सुरू होणारा हा मार्ग खडकाळ रस्त्याने समुद्राच्या अगदी बाजूने जातो. चालताना खाली आपटणाऱ्या लाटा, समोर अनंत समुद्र आणि भोवती शांत वातावरण, हा नजारा तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी इथलं दृश्य तर अतिशय अप्रतिम असतं. आता 7वं ठिकाण आहे अलिबाग. मुंबईपासून जवळ असल्यामुळे विकेंडला लोक थेट इथे धाव घेतात. अलिबाग म्हणजे मजा, समुद्र आणि आराम यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन. किल्ल्यावर तुम्हाला घोडेस्वारी, बग्गी राईड्स, ATV राईड्स आणि भरपूर वॉटर स्पोर्ट्स मिळतात. त्यामुळे तुम्हाला ॲडव्हेंचर हवं आहे किंवा रिलॅक्स व्हायचं आहे तर हे ठिकाण एकदम जबरदस्त आहे. अलिबागचं मुख्य आकर्षण म्हणजे कुलाबा किल्ला. हा किल्ला समुद्राच्या अगदी जवळ आहे. भरतीच्या वेळी तो पूर्ण पाण्याने वेढला जातो आणि ओहोटी झाली की पायी चालत किंवा घोडागाडीत किल्ल्यापर्यंत जाता येतं. हा अनुभवच मस्त असतो. किल्ल्यावरून दिसणारा समुद्राचा नजारा एकदम फिल्मी वाटतो. इथे कॅफे, रिसॉर्ट्स आणि होमस्टेची उत्तम सोय असल्यामुळे अलिबाग एक परफेक्ट वीकेंड गेटवे बनतं. आपल्या यादीतलं 6वं ठिकाण म्हणजे मुरुड जंजिरा. हा किल्ला म्हणजे समुद्रातल्या दगडावर उभं असलेलं एक अद्भुत रहस्यच. जगात खूप किल्ले पाहिले असतील पण हा किल्ला विशेष आहे कारण हा कधीही कोणी जिंकू शकला नाही. समुद्राच्या लाटांमध्ये कायम उभा असलेला हा किल्ला दुरूनच भव्य दिसतो. जंजिराला जाण्यासाठी मुरुडच्या राजापुरीवरून बोट घ्यावी लागते. बोटीचा प्रवासच इतका रोमांचक असतो की मनात वेगळाच थ्रिल येतो. किल्ल्यामध्ये गेल्यावर त्याची मजबूत तटबंदी, जुन्या तोफा, गुप्त मार्ग आणि पाण्याची सामग्री पाहूनच आश्चर्य वाटतं. त्या काळात इतक्या प्रचंड समुद्रात हा किल्ला कसा बांधला असेल याचं कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. इतिहासप्रेमी असाल किंवा फक्त वेगळं ठिकाण पाहायचं असेल तर मुरुड जंजिरा हे ठिकाण नक्कीच मिस करू नका. 5वं ठिकाण म्हणजे दापोली, ज्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात कारण इथे एकीकडे थंड हवा आणि दुसरीकडे स्वच्छ किनारे आहेत. दापोलीमध्ये करदे, मुरुंड, आंजर्ले असे अनेक बीच आहेत आणि हे तिन्ही बीच विशेष डॉल्फिन सफारीसाठी प्रसिद्ध आहेत. सकाळी लवकर बोटीत बसलात की समुद्रात उड्या मारणारे डॉल्फिनचे कळप दिसतात. हा अनुभव प्रचंड मजेदार आणि सुंदर असतो. दापोलीतील बीच शांत, रुंद आणि स्वच्छ आहेत.
त्यामुळे कुटुंबासोबत आराम करायला एकदम योग्य ठिकाण. शिवाय इथे बरीच रिसॉर्ट, होमस्टे आणि चवदार सी फूड्स मिळतं. थंड वातावरण, शांत किनारे आणि डॉल्फिन सफारी यामुळे दापोली हा कोकणातील एकदम वेगळा आणि आकर्षक टुरिस्ट स्पॉट आहे. 4थ्या क्रमांकावर आहे आंबोली. कोकणातील एकमेव आणि एकदम सुंदर हिल स्टेशन. समुद्रकिनारे पाहून कंटाळा आला असेल, शांत, थंड आणि हिरवाईने भरलेलं ठिकाण हवं असेल तर आंबोली सर्वोत्तम. पावसाळ्यात तर हे ठिकाण स्वर्गासारखं दिसतं. धुक्याने भरलेले रस्ते, सतत वाहणारे मोठमोठे धबधबे, थंड हवा, हिरवीगार झाडं आणि इथला आंबोली घाट धबधबा खूप प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात तो इतका जोरात वाहत असतो की त्याच्या पाण्याचा आवाजच मनाला फ्रेश करतो. हिरण्यकेशी नदीचं उगम स्थानही इथेच आहे. खूप शांत आणि पॉझिटिव्ह वाईब देणारं हे ठिकाण आहे. महादेवगड पॉईंटवरून तर संपूर्ण आंबोलीचं हिरवं सौंदर्य दिसतं. आंबोली हे निसर्ग आणि शांतता आवडणाऱ्यांसाठी एकदम मस्त ठिकाण आहे. 3रं ठिकाण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचं आणि दूरदृष्टीचं सर्वोत्तम उदाहरण. महाराजांनी समुद्रात बांधलेला हा किल्ला म्हणजे इतिहासाचा जिवंत तुकडा. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मालवणवरून बोटीने जावं लागतं आणि बोट राईडचा संपूर्ण प्रवासच एकदम जबरदस्त वाटतो. समुद्राच्या मधोमध उभा असलेला हा किल्ला पाहताना त्या काळच्या युद्धकलेची आणि बांधकामशास्त्राची कमाल जाणवते. किल्ल्यात प्रवेश केल्यावर मोठे दरवाजे, तटबंदी, पाण्याची कुंड आणि शिवरायांच्या आठवणीने जपलेली ठिकाणं दिसतात. फोटोजसाठी, इतिहास जाणून घेण्यासाठी आणि समुद्राचा आनंद घेण्यासाठी हा एक मस्ट व्हिजिट स्पॉट आहे. आता 2रं ठिकाण म्हणजे तारकर्ली. याला कोकणचा मालदीव म्हणतात ते उगाच नाही. खरंच इथलं पाणी इतकं स्वच्छ आहे की खालील वाळू आणि रंगीत मासे तुम्ही डोळ्यांनी पाहू शकता. पहिल्यांदा स्कुबा डायव्हिंग करायचं असेल तर तारकर्ली हे परफेक्ट ठिकाण आहे. येथे प्रशिक्षित ड्रायव्हर तुम्हाला सुरक्षितपणे समुद्राखाली घेऊन जातात आणि तिथलं रंगीबेरंगी जग बघणं हा आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव असतो. पॅरासेलिंग, जेटस्की इत्यादी सगळे वॉटर स्पोर्ट्स इथे मिळतात. बीचसुद्धा खूप शांत आणि रुंद आहे. सूर्योदयाची वेळ तर एकदम मस्त असते. निळं पाणी, थंड हवा आणि शांत वातावरण. निसर्ग आणि समुद्र यांची सांगड घालणारा तारकर्ली हा कोकणातील सर्वात हायलाईट स्पॉटपैकी एक आहे. आपल्या यादीतलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे गणपतीपुळे. कोकणातलं हे ठिकाण खरंच एक जादू आहे. इथे समुद्राच्या अगदी काठावर मऊ वाळूत स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे आणि अशा ठिकाणी उभं असलेलं मंदिर पाहिलं की एक वेगळी शांतता जाणवते. इथला बीच खूप शांत आणि निळसर आहे. सकाळी मंदिरात दर्शन घेऊन किनाऱ्यावर बसून वारा अनुभवणं किंवा संध्याकाळी सूर्यास्त बघणं, दोन्ही अनुभव एकदम अप्रतिम. गणपतीपुळ्याची खासियत म्हणजे इथला नैसर्गिकपणा आजही तसाच टिकून आहे. गर्दी असली तरी तुम्हाला शांतता जाणवते. इथे नारळी पौर्णिमा आणि गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो. त्या दिवसात समुद्र किनारा उजळलेला असतो. तर मित्रांनो, ही होती आपल्या कोकणातील सर्वात सुंदर अशी 10 ठिकाणं. यातलं तुमचं सर्वात आवडतं ठिकाण कोणतं आहे मला कमेंट करून नक्की कळवा.